दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे सदस्य स्वर्गीय संजयजी सुराणा व माजी उपाध्यक्ष अनिल पडोळे यांचे दुःखद निधन झाले असल्याने त्यांना नगर कल्याण रोड येथील होलसेल फटाका मार्केटमध्ये दी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी फटाका असोसिएशनचे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी स्वर्गीय संजय सुराणा व स्वर्गीय अनिल पडोळे यांच्याबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला व स्वर्गीय संजय सुराणा हे अचानक निघून गेल्याने त्यांचे कुटुंब हे आर्थिक संकटात सापडले असल्यामुळे त्यांना असोसिएशनच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले। यावेळेस सर्व सभासदांनी सहकार्य करण्यास तयारी दर्शविली व सर्व असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। शेठ सुराणा आणि माजी उपाध्यक्ष अनिल पडोळे यांचं नुकतंच दुःखद निधन झालंय। फार दुःखाची गोष्ट आहे की अनिल पडोळे तरी बरेच वर्षापासून आजारी होते, परंतु संजू शेठ सुराणा हे म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्या घटनेच्या 1-2 तास अगोदरपर्यंत ते आपल्या सर्वांबरोबर बोलत चालत होते। कोणाला माहीत नव्हतं की हा माणूस आता सर्वांना सोडून जाणार आहे, परंतु देवापुढं काही चालत नाही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना देवाने आपल्यामधून नेलंय हे आपल्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पण फार मोठी दुःखाची गोष्ट आहे। या घडलेल्या या घटनेतून आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो असं मी या ठिकाणी फटाका असोसिएशनच्या वतीनं प्रार्थना करतो व व्यापारी बंधूंना एक आव्हान करतो की बाबा आपण आपल्या या परिवारातला एक माणूस गेल्यानंतर त्याचं कुटुंब रस्त्यावर येणार, उघड्यावर येणार हे 100% आपल्याला माहिती आहे। तर आपण आपल्या असोसिएशनच्या वतीनं त्यांना काय मदत करू शकतो, जर प्रत्येकाची इच्छा असली तर नक्कीच आपण त्यांना एक मोठी आर्थिक मदत करू शकतो। आपण सर्व व्यापारी हे काही कोणी दिनदुबळे नाही आहेत, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। तर मला वैयक्तिक वाटतं, मी असोसिएशनच्या वतीने नाही बोलत, माझ्या वैयक्तिक याच्याने बोलतो की बाबा प्रत्येकाने जर 10-10 हजार रुपये त्यांना त्यांच्या कुटुंबियाला जर द्यायचं ठरवलं तर आपण 52 ते 54 सभासद आहेत, तर नक्कीच एक मोठी मदत त्यांच्या कुटुंबाला होईल। त्याचे दोन्ही मुलं लहान आहेत, शाळेत जातात, तर त्याला एक आर्थिक भार होईल, म्हणजे आर्थिक त्यांना फायदा होईल। तर याचा विचार प्रत्येकाने करावा, ज्याला शक्य असेल त्यांनी, म्हणजे कोणाला बळजबरी नाही आहे, परंतु हे गोष्ट घडायला पाहिजे, कारण की भविष्यामध्ये सुद्धा जर कोणाचं कुटुंब उघड्यावर पडणार असेल तर त्यासाठी असोसिएशन एक परिवारातला सदस्य म्हणून धावून जाईल, तर ही परंपरा सुरू राहील असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून मी माझ्या खरोखर फार प्रेरणादायी आहे। त्यांची परिस्थिती खरोखर हालचालीची आहे आणि प्रत्येकाने शक्य नाही जरी झालं 10,000 तर काहींनी 10,000 द्यावे आणि काहींनी 5,000 द्यावे, पण नेमकं प्रत्येकाने द्यावे अशी मी माझी इच्छा बी प्रकट करतो। आणि त्यांनी जे शब्द मानले की बघ आत्ता होते गप्पून पुढे गेले, अशा प्रकारे त्यांचं आपल्यातून जाणं हे अचानक निघून जाणं, जीवाला चटका लावून जाणं असं झालेलं आहे। त्याच्यामुळं आपल्या सर्वांना ते जीवाला फार म्हणजे फार मोठी हानी झालेली, ही पुगळी कधीही भरून न येणारी आहे। त्यांनी आजपर्यंत, ते फार जुने सभासद आहेत, त्यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये आहेत, त्यांनी आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये कोणाही संघ कधी भांडण केलं नाही किंवा मला ही जागा पाहिजे किंवा मला ते पाहिजे, त्याबद्दल त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा कधीही न दाखवता दुसऱ्यालाच त्यांनी आजपर्यंत मोठेपणा दिलेला आहे। त्यांच्या सूचनेला मी अनुमोदन नक्की देतो। तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी खरोखर मनापासून 5 ते 10 हजार रुपये बिगर म्हणता आणून द्यावेत, किंवा हे पैसे प्रत्येकाने एकमेकाला मागणं हे सुद्धा गैर आहे। ते माझा फार जवळचा मित्र आहे म्हणून मी काही बोलत नाही, पण त्याच्या आर्थिक परिस्थितीचे विचार करून मी बोलतो की खरोखर 10-5 हजार रुपये देणं यात मी सर्वप्रथम मी सहभागी आहे। यांचं दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालेलं आहे। काल मार्केटमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला ही घटना कळाली आणि सर्वांनीच त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली। तसं आमच्या सेक्रेटरी साहेबांनी आणि माजी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आमच्याशी 10 मिनिटापूर्वी बोलले आणि साधारण अर्ध्या तासानंतर ही घटना घडली। अतिशय दुःखद घटना आहे। परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो आणि त्यांना त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्यास मदत हो, आणि आमच्या असोसिएशननी जी आव्हान केलेलं आहे त्यांना मदतीचं, त्यामध्ये निश्चितच आम्ही सगळेजण सहभागी होऊ, कोणी मागे पुढे राहणार नाही। सभासद आपल्या सर्वांचे लाडके मित्र माननीय संजयलालजी सुराणा यांचं अपघाती दुःखद निधन झालं, ही सर्वांवरच खूप मोठी
म्हणजे काळाचा घात झालेला आहे आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या जाण्याने आपल्या व्यापारी बांधवांवर तसेच त्यांच्या परिवारावर खूप मोठा आघात झालेला आहे. तरी मी आपल्या सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमच्या नंदनवन उद्योग समूहाच्या वतीने त्यांना विनम्र असं श्रद्धांजली व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या असोसिएशनचे जुने सभासद अनिलजी पटोळे साहेब यांचंही दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. उपाध्यक्ष सुरेश जाधव, कार्याध्यक्ष शिवराम भगत, सुनील गांधी, देविदास ढवळे, सोमनाथ रोकडे, साहेबराव गारकर, संभाजी कराळे, सतीश दारकुंडे, उबेद खान, मयूर भापकर, संतोष वल्ली, विजय मुनोत, सागर हरबा, आदेश जाधव, अमोल तोडकर, सतीश बनकर व अविनाश जिंदम आदी उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे सुरेश जाधव, अमोल तोडकर, आदेश जाधव यांनी आपले वतीने श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.